येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत? पुतळे? आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला, त्यांचं यश, कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे. तो इतिहास आहे आपला. जसं पूर्वीसारखा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू. आज किती वर्ष झाली तो पुतळा उभा राहायचा. काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांगत होते, भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांगत होते, आताही तेच सांगतायत. तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होऊन गेला, पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत. मी तुम्हाला सांगतोय, हे नीट विचार करून सांगतोय, कोणाला तरी विचारून सांगतोय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, हे ज्या प्रकारच्या भूलथापा देऊन जाती जातीमध्ये विष घालवून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना, आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात, ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज आपला 18वा वर्धापन दिन आहे. या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते मी या महाराष्ट्रासाठी करीन. जे जे माझ्याकडनं शक्य असेल ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी, हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन. हे आत्ताचं चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे, यातनं हाताला काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे, जातीपातींशिवाय उभा करायचा आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही. तो खालचा आहे का वरचा आहे का, कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे, आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे. शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं, ज्या माणसाने 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची. आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया, ते प्रत्यक्षात आणूया. आणि आज या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगीन, आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही? पेशन्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.